नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं रिअल स्टोरी या आपल्या चॅनलवर. आजची कथा एका अशा नात्याची आहे जिथे प्रेम, माया, त्याग, विश्वास आणि गैरसमज यांची खूप मोठी परीक्षा पाहायला मिळणार आहे. आईच्या मायेची उणीव भासत असलेल्या एका मुलाला आपल्या वहिनीच्या रूपात आईसारखी माया, प्रेम आणि आधार मिळतो. तिच्या प्रेमाने आणि काळजीने त्याचं संपूर्ण बालपण पुन्हा फुलून जातं. पण अचानक घडलेल्या एका दुःखद घटनेनंतर त्याच आईसारख्या वहिनीशी त्याचं लग्न लावून देण्याचा प्रस्ताव समोर येतो. पुढे मात्र एक असं धक्कादायक सत्य समोर येतं ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकते. नेमकं त्या घरात असं काय घडलं होतं? समीरच्या मृत्यूनंतर अन्वीच्या आयुष्यात कोणतं गुपित दडलं होतं आणि ह्या सगळ्या सत्यामुळे पुढे कोणाचं आयुष्य कायमचं बदलणार होतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग कथा सुरू करूया. आज आकाश खूप आनंदात होता. आज त्याचा मोठा भाऊ समीरचं लग्न होतं. संपूर्ण घर लग्नाच्या उत्साहाने भरून गेलं होतं. आकाश फक्त 13 वर्षाचा होता, पण लग्नाच्या प्रत्येक तयारीत तो अगदी मनापासून सहभागी झाला होता. घराची सजावट असो, पाहुण्यांची व्यवस्था असो किंवा जेवणाचा मेनू असो, तो प्रत्येक गोष्टीत उत्साहाने पुढे होता. आकाशची आई 4 वर्षापूर्वी एका आजारामुळे या जगातून गेली होती. त्यावेळी समीर 16 वर्षाचा आणि आकाश फक्त 9 वर्षाचा होता. पत्नीच्या निधनानंतर माधवरावांवर दोन्ही मुलांची संपूर्ण जबाबदारी आली होती. नातेवाईकांनी त्यांना दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला होता, पण पत्नीवर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी दुसरं लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना एकट्याने वाढवलं. मुलं मोठी होत गेली तशी त्यांनीही वडिलांना घरात आणि दुकानात मदत करायला सुरुवात केली. समीरला आईचा सहवास आणि माया काही वर्ष मिळाली होती, पण आकाश लहान असल्यामुळे आईच्या जाण्यानंतर त्याला तिची खूप आठवण यायची. शाळेत इतर मुलं रोज वेगवेगळे पदार्थ डब्यात घेऊन यायची, तेव्हा आकाश खूप उदास व्हायचा. त्याला वाटायचं, माझी आईही असती तर तिने रोज माझ्यासाठी छान छान पदार्थ बनवून दिले असते. माधवराव स्वतः मुलांसाठी स्वयंपाक करायचे. त्यांच्या हातचं जेवण साधं असायचं, पोट भरायचं, पण आईच्या हाताच्या जेवणाची चव त्यात नव्हती. घरकामासाठी एक बाई येत होती, पण घरात एका स्त्रीच्या हातून ज्या प्रकारे घराची काळजी घेतली जाते तशी ऊब आणि नीटनेटकेपणा घरात राहिला नव्हता. आकाश लहानपणी जेव्हा इतरांच्या घरी जायचा तेव्हा तिथली स्वच्छता आणि सुंदर सजावट पाहून तो वडिलांना विचारायचा, बाबा, आपलं घर असं सुंदर का नाही? आपल्या घरी रोज छान छान जेवण का बनत नाही? माधवराव त्याला प्रेमाने समजवायचे, बाळा, आपल्या घरातही एक दिवस अशी व्यक्ती येईल जी हे घर प्रेमाने सांभाळेल. समीर 20 वर्षाचा झाल्यावर माधवरावांनी त्याचं लग्न ठरवलं. घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी घरात एका स्त्रीची गरज आहे हे त्यांनाही जाणवलं होतं. समीरनेही वडिलांच्या निर्णयाला विरोध केला नाही. आकाश तर लग्नाची बातमी ऐकूनच खुश झाला होता. आता त्याला वाटत होतं की त्याची वहिनी घरी येईल आणि घर पुन्हा आनंदाने भरून जाईल. त्याला रोज वडिलांच्या हातचं साधं जेवण खावं लागणार नाही. समीर स्वयंपाकात फारसा हुशार नव्हता. ज्या दिवशी स्वयंपाकाची जबाबदारी त्याच्यावर यायची त्या दिवशी आकाशची अवस्था वाईट व्हायची. त्याच्या हाताचे पदार्थ खाणं म्हणजे जणू स्वतःवरच अन्याय करणं होतं. लग्नाचा दिवस आला आणि अन्वीने पहिल्यांदा त्या घरात पाऊल ठेवलं. त्या दिवसापासून आकाशचं आयुष्यच बदलून गेलं. अन्वी फक्त 18 वर्षाची होती. तिच्या आईने तिला लहानपणापासूनच खूप चांगले संस्कार दिले होते. गावात वाढल्यामुळे घरातील प्रत्येक काम तिला चांगलं जमत होतं. माधवरावांनी लग्न ठरवताना अन्वीच्या आई वडिलांना स्पष्ट सांगितलं होतं की त्यांना घर प्रेमाने सांभाळणारी आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणारी मुलगी हवी आहे. अन्वीने त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त घर चांगलं सांभाळलं. ती घरात आल्यापासून घराचा चेहरा मोहराच बदलला. घर स्वच्छ, नीटनेटके आणि आनंदी दिसू लागलं. पण आकाशच्या आयुष्यात तर त्याला फक्त वहिनी नाही तर एक आईसारखी व्यक्ती मिळाली होती. अन्वी त्याच्यावर खूप प्रेम करायची. आकाशही तिच्याशी मनमोकळेपणाने बोलायचा. तो रोज तिच्याकडे वेगवेगळ्या पदार्थांची मागणी करायचा. शाळेतील गोष्टी सांगायचा, मित्रांच्या गमती जमती सांगायचा.
अन्वी त्याच्या प्रत्येक गोष्टी शांतपणे ऐकायची. परीक्षेच्या दिवसांत आकाश रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असे, तेव्हा अन्वी त्याच्यासाठी गरम दूध घेऊन जायची. माधवराव तिला अनेकदा म्हणायचे, बाळा, तू एकटी सगळं काम करू नकोस, आम्ही सगळे तुझी मदत करू. पण अन्वी हसत म्हणायची, बाबा, मी या घरची सून आहे. माझ्या असताना तुम्हाला घरकाम करावं लागलं तर मला अजिबात आवडणार नाही. तिचा प्रेमळ स्वभाव पाहून माधवरावही खूप खुश होते. समीर आणि अन्वीचंही संसार जीवन आनंदात सुरू होतं. समीर तिला शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला घेऊन जायचा. गावात वाढलेल्या अन्वीला शहरातील मोठ्या इमारती, गर्दी आणि झगमगाट सगळंच नवीन वाटायचं. कधी ती माहेरी जाण्याबद्दल बोलली की घरातल्या सगळ्यांचे चेहरे उतरायचे. तरीही कोणी तिला अडवत नसे. पण अन्वीचं स्वतःचं मनही माहेरी जास्त दिवस रमत नसे. तिला सासरची आणि घरातल्या माणसांची आठवण येत राहायची. त्यामुळे ती काही दिवसातच परत यायची. परत आल्यावर आकाश तिला तिच्या गैरहजेरीत घडलेल्या प्रत्येक गोष्टी सांगायचा. एकदा तर तो म्हणाला, वहिनी, तू नसताना दादाने पोळ्या बनवल्या होत्या. त्या इतक्या जळाल्या होत्या की मी तक्रार केली. तेव्हा बाबांनी मला सांगितलं, त्या जळालेल्या नाहीत, त्यावर काळा टिळा लावला आहे. आपल्या जेवणाला कोणाची नजर लागू नये म्हणून. हे ऐकून अन्वीला खूप हसू आलं. हळूहळू तिला जाणवलं की ती माहेरी गेल्यावर घरातील सगळ्यांना तिची किती आठवण येते. त्यामुळे तिने माहेरी जाणं जवळपास कमीच केलं. कधी जायची तर समीर सोबत जाऊन संध्याकाळपर्यंत परत यायची. तिच्यासाठी आता तिचं सासरच तिचं घर झालं होतं. माधवराव तिच्यावर मुलीसारखं प्रेम करायचे. समीर तिच्यावर प्रेम करणारा नवरा होता आणि आकाश तिच्यासाठी फक्त दीर नव्हता, तर तिच्या अगदी जवळचा मित्र होता. अशाच प्रकारे 5 वर्ष निघून गेली. आकाश आता 18 वर्षाचा झाला होता. या वयात त्याच्या मनातही प्रेमाची भावना निर्माण झाली होती. त्याच्या वर्गात अनन्या नावाची एक मुलगी होती. आकाशला ती आवडू लागली होती. एक दिवस त्याने धैर्य एकवटून अनन्याला आपल्या मनातलं सांगितलं. पण आकाशच्या अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही. अनन्याच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती तिथून निघून गेली. आकाशला काही समजलं नाही. त्याने चित्रपटामध्ये पाहिलं होतं की प्रेम व्यक्त केल्यावर मुलगी लाजून हसते, पण इथे तर अनन्या रडतच निघून गेली होती. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनन्याने त्याच्यासमोर हात जोडले. ती रडत म्हणाली, आकाश, कृपया माझ्याशी अशा गोष्टी करू नकोस. जर कोणीतरी आपल्याला बोलताना पाहिलं आणि माझ्या बाबांना सांगितलं तर ते माझं शिक्षण थांबवतील. मला शिकायचं आहे. मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. माझं शिक्षण थांबलं तर माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. माझी विनंती आहे, ह्यापुढे माझ्याशी याबद्दल बोलू नकोस. हे बोलून ती निघून गेली. आकाशची सगळी स्वप्न एका क्षणात तुटली. तो घरी आला तेव्हा त्याचा उतरलेला चेहरा पाहून अन्वीला काहीतरी बिनसलं आहे हे लगेच जाणवलं. पण तिने त्याला लगेच काही विचारलं नाही. दुपारी दोघे नेहमीप्रमाणे जेवायला बसले. पण आज आकाश शांत होता. जेवण झाल्यावर तो आपल्या खोलीत जाऊन पडला. काही वेळाने अन्वी 2 कप चहा घेऊन त्याच्या खोलीत आली. आकाश बिछाण्यावर शांतपणे पडला होता. त्याने उठून विचारलं, वहिनी, तुम्ही इथे? अन्वीने त्याच्या हातात चहाचा कप देत हसून सांगितलं, काही नाही, आज तू माझ्याशी काहीच बोलला नाहीस म्हणून वाटलं मीच तुझ्याशी बोलायला यावं. आकाश म्हणाला, काही नाही वहिनी, आज जरा मन उदास आहे. अन्वीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. आकाश, आपण फक्त दीर बहिणी नाही तर खूप चांगले मित्रही आहोत. मित्र आपल्या मित्राचं दुःख समजून घेतो. मला सांग, काय झालं? आकाशने अनन्याबद्दल सगळं सांगितलं. सगळं ऐकल्यावर अन्वीने शांतपणे त्याला समजावलं, आकाश, एखादी मुलगी तुला नकार देत असेल तर तिच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. नाही म्हणजे नाही. तिच्या आयुष्यात तिची स्वतःची स्वप्न आणि अडचणी असतात. तिच्यावर कोणताही दबाव आणू नकोस. तिचं आयुष्य तिला तिच्या इच्छेप्रमाणे जगू दे. यातच तुझं आणि तिचं दोघांचंही भलं आहे. अन्वी निघून गेल्यावर आकाश बराच वेळ तिच्या शब्दांचा विचार करत राहिला. त्याला तिचं म्हणणं पटलं. त्या दिवसापासून त्याने अनन्याचा पाठलाग करणं थांबवलं आणि स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. आणि काही दिवसांनी त्याची 12वीची परीक्षा झाली. त्याचा निकाल खूप चांगला लागला आणि त्याला एका चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला.
पुढील शिक्षणासाठी तो वसतिगृहात राहायला गेला. आकाश घराबाहेर गेल्यावर अन्वी घरात एकटी पडली. माधवराव आणि समीर सकाळी दुकानात जायचे आणि संध्याकाळी परत यायचे. माधवरावांचा कपड्यांचा मोठा व्यवसाय होता आणि समीर त्यांना त्यात मदत करत होता. अन्वी स्वतःला घरकामात व्यस्त ठेवू लागली. आकाश जेव्हा काही दिवसांसाठी घरी यायचा तेव्हा घरात पुन्हा आनंद यायचा. अन्वी त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायची. दोघे तासनतास गप्पा मारायचे. आकाश तिला वसतिगृहातील अनुभव, कॉलेज, मित्र याबद्दल सांगायचा आणि अन्वी शांतपणे सगळं ऐकायची. पण हळूहळू आकाशला जाणवू लागलं की अन्वी आधीसारखी राहिलेली नाही. तिच्या चेहऱ्यावरची चमक कमी झाली होती. ती जास्त शांत राहू लागली होती. समीरही कामात अधिक व्यस्त झाला होता. माधवरावांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना दुकानात जास्त वेळ देता येत नव्हता. त्यामुळे दुकानाची जबाबदारी समीरवर वाढली होती. हळूहळू घरातील हसणं कमी झालं. 3 वर्षे अशीच निघून गेली. आकाशचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो घरी परतत होता. 3 वर्षानंतर घरात परत जाण्याच्या आनंदात तो खूप खुश होता. पण घराजवळ पोहोचताच त्याला काहीतरी विचित्र जाणवलं. त्याच्या घराबाहेर खूप लोकांची गर्दी होती. तो धावत घरात गेला आणि आत जाताच त्याचे पाय जागेवरच थांबले. समोर त्याचा मोठा भाऊ समीरचा मृतदेह ठेवलेला होता. संपूर्ण घरात शोककळा पसरली होती. आकाशने घाबरलेल्या नजरेने अन्वीला शोधलं. एका कोपऱ्यात ती शांतपणे बसली होती आणि समीरच्या निश्चल शरीराकडे एकटक पाहत होती. आजूबाजूच्या स्त्रिया तिच्या हातातील बांगड्या काढत होत्या, कपाळावरील कुंकू पुसत होत्या आणि तिच्या आयुष्यातील सौभाग्याच्या खुणा एक एक करून दूर करत होत्या. पण अन्वीला जणू काहीच जाणवत नव्हतं. आकाश धावत जाऊन समीरच्या मृतदेहाला मिठी मारून रडू लागला. माधवरावही त्याला मिठी मारून रडू लागले. आज पहिल्यांदा आकाशला जाणवलं की परिस्थितीने त्याला एका क्षणात मोठं करून टाकलं आहे. अंत्यसंस्काराची जबाबदारी त्याच्यावर आली होती. रात्री अंत्यसंस्कार करून तो घरी परतला तेव्हा घरात भयानक शांतता होती. काही दिवसात सगळे नातेवाईक निघून गेले. फक्त त्यांची आत्या काही दिवसांसाठी घरी राहिली. आत्यांना आकाश आणि समीर दोघांवरही खूप प्रेम होतं. समीरच्या मृत्यूने त्या आतून पूर्णपणे तुटल्या होत्या. आकाश कधी कधी आत्याच्या मांडीवर डोकं ठेवून आपलं दुःख व्यक्त करायचा. पण अन्वी मात्र पूर्णपणे एकटी पडली होती. तिचं दुःख वाटून घेणारं तिच्याजवळ कोणीच नव्हतं. आत्यांनी तिला खूप समजावलं. हळूहळू अन्वीने स्वतःला घरकामात गुंतवून घेतलं. दिवसभर ती काम करत राहायची आणि रात्री थकून बिछाण्यावर पडायची. पण डोळ्यांना झोप येत नसे. 1 महिना असा गेला. एक दिवस अचानक अन्वी घरातच बेशुद्ध पडली. आकाशने तिला ताबडतोब रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही वेळाने जे सांगितलं ते ऐकून सगळेच थक्क झाले. अन्वी 2 महिन्यांची गर्भवती होती. इतक्या दिवसापासूनच्या आनंदाच्या बातमीची घरातील प्रत्येक जण वाट पाहत होता. ती बातमी आज मिळाली होती. पण त्या आनंदासोबतच समीरच्या मृत्यूचं दुःख उभं होतं. जन्माला येण्याआधीच त्या बाळाच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं होतं. अन्वीच्या चेहऱ्यावरही या बातमीचा आनंद नव्हता. तिला रुग्णालयातून घरी आणताना आकाशची भेट समीरचा जिवलग मित्र सौरभशी झाली. सौरभला समीरच्या मृत्यूची बातमी उशिरा कळली होती. तो काही काळ शहराबाहेर होता. बातमी समजताच तो ताबडतोब घरी आला. अन्वीची अवस्था पाहून त्याने विचारलं, आकाश, वहिनीला काय झालं? आकाशने सांगितलं, वहिनी आई होणार आहे. सौरभच्या डोळ्यात पाणी आलं. समीर असता तर आज किती खुश झाला असता. तो काही वेळ घरात बसून माधवराव आणि आकाशशी बोलला. निघताना त्याने आकाशला सांगितलं, तुला कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर मला लगेच सांग. समीरची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्याचा मित्र म्हणून मोठ्या भावाची जबाबदारी निभावण्याचा मी प्रयत्न करेन. आकाशला सौरभचे शब्द मनापासून आवडले. दुसऱ्याच दिवशी आकाशला वडिलांच्या खोलीतून आत्याचा आवाज ऐकू आला. त्या माधवरावांना समजावत होत्या, माधव, अजून हे बाळ जन्माला आलेलं नाही आणि त्याच्या डोक्यावरून वडिलांचं चित्र गेलं आहे. लोक उद्या अन्वी आणि बाळाबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बोलतील. यापासून वाचायचं असेल तर अन्वीचं दुसरं लग्न करून देणं योग्य ठरेल. आकाशशी तिचं लग्न झालं तर घरातील रक्त घरातच राहील
आणि बाळालाही वडिलांचं छत्र मिळेल. हे ऐकून आकाश हादरला. ज्या अन्वीला तो स्वतःच्या आईसारखं मानत होता, तिच्याशी त्याचं लग्न लावण्याची चर्चा सुरू होती. माधवराव मात्र संतापले. मी हे लग्न कधीच होऊ देणार नाही. अन्वीला या घरात राहायचं असेल तर ती आयुष्यभर इथे राहू शकते. आम्ही तिची आणि तिच्या मुलाची पूर्ण जबाबदारी घेऊ. पण मी माझ्या दुसऱ्या मुलाचं आयुष्य अशा प्रकारे उद्ध्वस्त होऊ देणार नाही. आकाश शांतपणे हे सगळं ऐकत होता. त्याने मनाशी ठरवलं की काहीही झालं तरी तो अन्वीशी लग्न करणार नाही. तो तिच्या आणि तिच्या बाळाची आयुष्यभर जबाबदारी घेईल, पण तिच्याशी लग्नाचा विचार कधीच करणार नाही. तो तिथून निघणार इतक्यात त्याला अन्वी काही अंतरावर उभी दिसली. तिनेही सगळं ऐकलं होतं. पहिल्यांदाच दोघांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं. त्यांच्या नात्यात अचानक एक न बोलता येणारी भिंत उभी राहिली होती. काही दिवस आत्यांनी माधवरावांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. शेवटी आत्या नाराज होऊन निघून गेल्या. आता घरात माधवराव, आकाश आणि अन्वी हे तिघेच होते. आकाशने दुकानाची जबाबदारीही हळूहळू सांभाळायला सुरुवात केली. त्याला जाणवलं की माधवरावांचं अन्वीबद्दलचं वागणं बदललं होतं. ते तिच्याशी आधीसारखं प्रेमाने बोलत नव्हते. तिच्या छोट्या चुका देखील त्यांना खटकू लागल्या होत्या. अन्वी मात्र कधीच त्यांना उलट उत्तर देत नव्हती. या सगळ्या काळात सौरभ आकाशची खूप मदत करत होता. अन्वीला डॉक्टरांकडे घेऊन जाणं असो, औषधं आणणं असो किंवा तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेणं असो, सौरभ प्रत्येक वेळी मदतीला धावून यायचा. तो आकाशला फोन करून तिची औषधे वेळेवर घेतली का, डॉक्टरांनी काय सांगितलं, काय खायला द्यायचं याची माहिती घ्यायचा. हळूहळू अन्वीची तब्येत सुधारली आणि तिचं बाळही पूर्णपणे निरोगी होतं. डिलेव्हरीची वेळ जवळ येऊ लागली तशी आकाशला तिची काळजी वाटू लागली. त्याने आत्यांना समजावून पुन्हा घरी आणलं. आत्या अजूनही माधवरावांवर नाराज होत्या, पण अन्वी आणि तिच्या बाळासाठी त्या परत आल्या. एके रात्री आत्या धावत आकाशच्या खोलीत आल्या. आकाश, लवकर उठ, अन्वीला रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली आहे. अन्वी प्रसूतीच्या वेदनांनी तडफडत होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. कोणतीही गाडी किंवा रिक्षा रुग्णालयात घेऊन जाण्यास तयार नव्हती. आकाशने लगेच सौरभला फोन केला. फक्त 15 मिनिटात सौरभ गाडी घेऊन त्यांच्या घरासमोर आला. तो धावत आत गेला आणि अन्वीला उचलून गाडीत नेलं. आत्या आणि आकाशही गाडीत बसले. रस्ताभर अन्वी वेदनेने ओरडत होती. आत्या तिला धीर देत होत्या आणि आकाश अस्वस्थ झाला होता. पण सौरभने स्वतःला शांत ठेवून काळजीपूर्वक गाडी चालवली. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याने अन्वीला पुन्हा उचलून आत नेलं. काही तासांनी एका नर्सने बाहेर येऊन सांगितलं की मुलगी झाली आहे. आत्यांनी त्या छोट्याशा बाळाला प्रेमाने आपल्या कुशीत घेतलं. आकाश आणि सौरभ मात्र दूर उभे राहून त्या नाजूक बाळाकडे पाहत होते. थोड्या वेळाने अन्वीला शुद्ध आली. आत्यांनी बाळ तिच्या जवळ ठेवत म्हटलं, किती गोड आहे, अगदी तुझ्यासारखी. समीर आज असता तर आपल्या मुलीला पाहून किती आनंदी झाला असता. हे ऐकून अन्वीने अचानक सौरभकडे पाहिलं. सौरभ ही तिच्याकडेच पाहत होता. त्या रात्री सौरभने आकाश आणि आत्यांना घरी पाठवलं. आत्याचं या वयात रात्रभर रुग्णालयात थांबणं योग्य नाही. तू त्यांना घरी घेऊन जा. आज रात्री मी अन्वीजवळ थांबतो. आकाशला त्याचं म्हणणं योग्य वाटलं. घरी परतल्यावर त्याने माधवरावांना नात जन्मल्याची बातमी सांगितली. पण माधवरावांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. उलट ते रागाने आपल्या खोलीत निघून गेले. आकाशला हे खूप विचित्र वाटलं. ज्यांना नातवंडाचं तोंड पाहण्याची सर्वात जास्त इच्छा होती, त्यांनाच आज मुलगी जन्मल्याचा आनंद नव्हता. आता आकाशच्या मनात एकच प्रश्न होता, नक्की काय घडलं होतं? त्याने अनेकदा वडिलांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण माधवरावांनी काहीही सांगितलं नाही. अन्वी मात्र आपल्या मुलीला कुशीत घेऊन शांतपणे तिची काळजी घेत होती. मुलीचं नाव परी ठेवण्यात आलं. परी 1 महिन्याची झाली तेव्हा आत्यांनी पुन्हा अन्वीच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला. त्या म्हणाल्या, अन्वी अजून तरुण आहे, ती आयुष्यभर एकटी कशी राहणार? परीलाही वडिलांची गरज आहे. आत्यांनी त्यांच्या नात्यातील जय नावाच्या एका तरुणाचा प्रस्ताव ठेवला. त्याचा घटस्फोट झाला होता. दोघांना एकमेकांचा आधार मिळेल असं त्यांना वाटत होतं. आकाशला ह्या विचाराने भीती वाटू लागली. अन्वी या घरातून गेली तर त्याची आईसारखी वहिनी त्याच्यापासून कायमची दूर होणार होती. त्याच्या भावाची शेवटची आठवण असलेली परीही त्याच्यापासून दूर जाणार होती.
रात्रभर तो विचार करत राहिला. आत्यांचं म्हणणंही काही अंशी खरं होतं. अन्वीचं पुढचं आयुष्य कसं जाणार होतं? उद्या आकाशचं लग्न झाल्यावर त्याची पत्नी अन्वी आणि परीची जबाबदारी स्वीकारेलच याची काय खात्री? दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश वडिलांच्या खोलीत गेला. आत्याही तिथे बसल्या होत्या. त्याने धैर्य एकवटलं आणि म्हणाला, बाबा, मी अन्वीशी लग्न करायला तयार आहे. मला नाही वाटत की ती आणि परी आपल्यापासून सोडून दुसरीकडे जाव्यात. मी आयुष्यभर त्यांची जबाबदारी घेईन. आकाशचं बोलणं ऐकून आत्यांना खूप आनंद झाला. पण माधवराव अचानक संतापले. तू तुझा निर्णय सांगितलास, पण माझा निर्णयही ऐक. हे लग्न कधीच होणार नाही. आकाश आणि आत्या दोघेही त्यांच्याकडे पाहू लागले. माधवराव म्हणाले, ज्या मुलीने माझ्या मुलाला धोका दिला तिच्यामुळे मी माझ्या दुसऱ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ देणार नाही. आकाशला काहीच समजलं नाही. माधवरावांनी जे सत्य सांगितलं ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. समीर कधीच वडील होऊ शकत नव्हता. डॉक्टरांनी त्याला स्पष्ट सांगितलं होतं. मग अन्वी गर्भवती कशी झाली? याचा अर्थ तिने समीरला धोका दिला. आत्यांनी तर डोक्याला हात लावला. त्यांना अन्वीबद्दल इतका विश्वास होता, पण हे ऐकून त्या तिच्यावर संतापल्या. पण आकाशला अन्वीवर पूर्ण विश्वास होता. माझी वहिनी दादाला कधीच धोका देऊ शकत नाही, असं म्हणत तो थेट अन्वीच्या खोलीत गेला. अन्वी परीला झोपवत होती. आकाशला पाहताच तिने शांत राहण्याचा इशारा केला. परी गाढ झोपल्यानंतर अन्वी आकाशला घेऊन बाहेर आली. तिने त्याला थेट माधवरावांच्या खोलीत नेलं. माधवरावांनी तिच्याकडे पाहून चेहरा फिरवला. आत्या संतापून म्हणाल्या, आमच्या प्रेमात अशी कोणती कमी होती की तू आम्हाला एवढा मोठा धोका दिलास? हे ऐकून अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडत म्हणाली, मी तुमच्या मुलाला कोणताही धोका दिलेला नाही. उलट तुमच्या मुलानेच मला आयुष्यभर अशी शिक्षा दिली आहे. तिने जे सत्य सांगितलं ते ऐकून सगळे स्तब्ध झाले. अन्वी म्हणाली, लग्नाला 5 वर्ष झाली होती, पण मला मूल होत नव्हतं. म्हणून मी आणि समीर डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी आमच्या दोघांच्या तपासण्या केल्या. माझ्या तपासण्या पूर्णपणे ठीक होत्या, पण समीरच्या तपासणीत समस्या होती. तो कधीच वडील होऊ शकत नव्हता. हे सत्य दोघांसाठीही मोठा धक्का होता. त्या दिवसापासून अन्वीने कधीही समीर समोर मुलाचा विषय काढला नाही. पण समीर हे दुःख मनात घेऊन जगू शकला नाही. त्याने दारू पिणं सुरू केलं. हळूहळू त्याचा स्वभाव बदलत गेला. तो स्वतःच्या कमतरतेचा राग अन्वीवर काढू लागला. छोट्या छोट्या गोष्टींवरून तिच्याशी भांडायचा, तिला टोमणे मारायचा. अन्वी मात्र त्याच्यावर प्रेम करत होती. तिला वाटत होतं की एक दिवस समीर या दुःखातून बाहेर येईल आणि पुन्हा पूर्वीसारखा होईल. पण तसं कधीच झालं नाही. एक दिवस तर समीरने अन्वीला सांगितलं की तिने दुसऱ्या पुरुषापासून मूल जन्माला घालावं, म्हणजे लोकांना त्याच्यावर संशय येणार नाही. अन्वीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ती म्हणायची, आपल्या दोघांमध्ये काय आहे हे कोणालाही कधी कळणार नाही. मी सगळ्यांना सांगीन की माझ्यातच काही समस्या आहे. पण समीरला तिचं काहीच पटत नव्हतं. तो उलट तिच्यावर संशय घ्यायचा. अन्वी म्हणाली, एक दिवस तर त्याने माझ्या आयुष्यातली सगळी मर्यादा ओलांडली. समीरच्या मृत्यूच्या साधारण 1 महिना आधी तो अन्वीला आपल्या मित्र सौरभच्या घरी घेऊन गेला. त्या दिवशी सौरभचा वाढदिवस होता. समीरने त्या रात्री दोघांना जाणीवपूर्वक अशा प्रकारचं पेय दिलं, ज्यामुळे दोघांनाही शुद्ध राहिली नाही. दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यानंतर समीरने सांगितलं की त्याने हे सगळं मुद्दाम केलं होतं, कारण त्याला अन्वी गर्भवती हवी होती. हे ऐकून अन्वी पूर्णपणे कोसळली. ती म्हणाली, मी त्याच्यावर प्रेम केलं होतं, त्याच्यावर विश्वास ठेवला होता, पण त्याने माझ्या प्रेमाचा आणि विश्वासाचा चुरडा केला. सौरभलाही या घटनेचा खूप धक्का बसला. त्याला आपल्या मित्राने केलेली ही फसवणूक सहन झाली नाही. त्याने समीरशी कायमची मैत्री तोडली आणि हे शहर सोडून गेला. अन्वी पुढे म्हणाली, सौरभने जे झालं त्याची जबाबदारी स्वीकारली होती आणि त्याला ह्याची खूप लाज वाटत होती. पण समीरला आपल्या चुकीची कोणतीही जाणीव नव्हती. तो आपल्या आयुष्यात पुढे जात राहिला. मात्र त्याला आपली इच्छा पूर्ण झाली आहे हे कळण्याआधीच त्याचा अपघात झाला आणि तो या जगातून निघून गेला. मी समीरवर खरं प्रेम केलं होतं, म्हणून त्याच्या आठवणी आणि हे घर सोडून जाण्याची माझी इच्छा झाली नाही. अन्वीचं सत्य ऐकून खोलीत शांतता पसरली. सगळ्यांनी लाजेने मान खाली घातली. माधवरावांच्या डोळ्यात अश्रू आले. ते अन्वी समोर हात जोडून म्हणाले, बाळा,
मला माफ कर. माझ्या मुलाने तुझ्यावर इतका अन्याय केला आणि मी तुलाच दोष देत राहिलो. तुझ्यासोबत जे झालं ते मी बदलू शकत नाही, पण माझ्या मुलाने केलेल्या चुकीचं प्रायश्चित मी नक्की करेन. दुसऱ्या दिवशी माधवरावांनी सौरभला घरी बोलावलं. त्यांनी सौरभची माफी मागितली आणि म्हणाले, बाळा, जे झालं ते मी बदलू शकत नाही, पण मला वाटतं तो अन्वीचा हात कायमचा धरावा. ती खूप चांगली मुलगी आहे. ती तुला आयुष्यभर आनंदी ठेवेल आणि परीलाही वडिलांचं प्रेम मिळेल. सौरभने माधवरावांचे हात धरले. तो म्हणाला, बाबा, मला देखील परीला माझं नाव आणि ओळख द्यायची आहे, पण अन्वीला हे घर सोडायचं नाही. तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकून माधवरावांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. ज्या सुनेसोबत त्यांनी इतका अन्याय केला होता, तीच आज त्यांच्यासाठी स्वतःचं भविष्य बाजूला ठेवायला तयार होती. सगळ्यांनी अन्वीला खूप समजावलं. परीच्या भविष्याचा विचार करण्याची विनंती केली. शेवटी अन्वी सौरभसोबत लग्न करण्यास तयार झाली. काही दिवसांनी अगदी साधेपणाने सौरभ आणि अन्वीचं लग्न झालं. माधवरावांनी अन्वीला मुलीप्रमाणे निरोप दिला. आकाशला अन्वीपासून दूर जाण्याचं दुःख होतं, पण तिचं सुख सौरभसोबत आहे हे त्याला माहीत होतं. त्यानेही आनंदाने अन्वीचा हात सौरभच्या हातात दिला. परीला त्याचं घर सोडताना पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याने स्वतःच्या भावना मनातच ठेवल्या. 4 वर्ष निघून गेली. आज पुन्हा त्या घरात शहनाई वाजत होती. घर फुलांनी आणि दिव्यांनी सजलं होतं. आज आकाशचं लग्न होतं. त्याच्या लग्नाची सगळी तयारी अन्वीनेच केली होती. 4 वर्षाची परी आपल्या वडिलांच्या सौरभच्या कुशीत आनंदाने खेळत होती. अन्वीच्या कुशीत 1 वर्षाचा वेद होता, जो अगदी सौरभसारखा दिसत होता. आज अन्वी आणि सौरभ आकाशच्या मोठ्या भावासारखे आणि बहिणीसारखे सगळे विधी पार पाडत होते. माधवरावांना अन्वीच्या जाण्याचं दुःख होतं, पण तिला आनंदी पाहून ते सगळं दुःख विसरले होते. त्यांनी अन्वीला आता सून नाही तर स्वतःची मुलगी मानलं होतं. अन्वीच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद परतला होता. आज तिच्यासोबत तिच्यावर प्रेम करणारा नवरा होता. 2 गोंडस मुलं होती आणि तिला स्वतःचं मानणारं एक कुटुंब होतं. ज्या आयुष्याने तिला एकेकाळी असह्य दुःख दिलं होतं, त्याच आयुष्याने शेवटी तिला पुन्हा भरभरून आनंद दिला होता. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक अतिशय सुंदर शिकवण मिळते. एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण सत्य जाणून घेतल्याशिवाय तिच्यावर संशय घेऊ नये किंवा तिच्यावर दोष ठेवू नये. गैरसमज क्षणात नाती तोडू शकतात, पण विश्वास, प्रेम आणि समजूतदारपणा तुटलेली नाती पुन्हा जोडू शकतात. अन्वीने कितीही दुःख सहन केलं तरी तिने प्रेम आणि माणुसकीची साथ सोडली नाही. त्यामुळे आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी सत्यावर विश्वास ठेवा. नात्याची किंमत ओळखा आणि कोणाचाही न्याय करण्याआधी त्याची बाजू समजून घ्या. कारण कधी कधी आपल्या डोळ्यांना जे दिसतं त्यामागचं सत्य पूर्णपणे वेगळं असू शकतं. जर तुम्हाला ही भावनिक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच सुंदर कथा ऐकण्यासाठी पुन्हा नक्की भेट द्या. धन्यवाद.